त्यासाठी आम्ही तुम्हाला आधी समृद्धी महामार्गावरील पडलेल्या भेगांचा आणि पाठपुराव्याचा इतिहास दाखवला। शासनाचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणजे समृद्धी राजधानी आणि उपराजधानीला जोडणारा मार्ग म्हणजे समृद्धी महामार्ग। या समृद्धी महामार्गावरती अगदी 2च महिन्यांपूर्वी भेगा पडल्याची बातमी एबीपी माझानं दाखवली आणि या बातमीचा पुढे सतत पाठपुरावा सुद्धा केला आणि आज भेगा पडलेला संपूर्ण भाग काढून पुन्हा नव्याने तयार केला जातोय। त्यामुळे एबीपी माझाच्या या पाठपुराव्याला मोठे यश आलेले आहे। दरम्यान या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी कृष्णा केंडे। 11 जुलै रोजी एबीपी माझानं बातमी दाखवली की समृद्धी महामार्ग या फलकाच्या म्हणजे 443.7 या मीटरवरती भेगाळला आहे आणि त्यानंतर तिथे MSRDC म्हणजेच रस्ते विकास महामंडळ आणि कंपनीकडून सिमेंट भरलं जातं, विशेष केमिकल भरलं जातं आणि हा प्रश्न तडीस लागल्याचं सांगितलं जातं। मात्र पुन्हा 1 महिन्यानंतर एबीपी माझा या जागेची पाहणी करतं। त्यावेळी जे M ग्रेडचं सिमेंट भरलेलं होतं त्याचे खडे कसे निखळत होते हे देखील दाखवलं। याची बातमी देखील एबीपी माझानं केली। त्यावेळेस कंपनी आणि रस्ते विकास महामंडळ खडबडून जागं झालं आणि ज्याप्रमाणे भेगा पडल्यानंतर रस्ता दुरुस्त करायला हवा म्हणजेच रस्ता पूर्ण उखडून तेवढा पॅच पुन्हा करायला हवा, त्याच्या कामाला आता कुठे सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळतंय आणि हे घडतंय एबीपी माझाच्या पाठपुराव्यामुळे। हा 50 मीटरचा रस्ता पूर्णपणे भेगाळलेला होता, तो आता पूर्ण उखडून पुन्हा नव्यानं रस्त्याची बांधणी केली जाते आहे आणि एवढंच नव्हे तर पुढे देखील असे ज्या ठिकाणी भेगाळलेले टप्पे आहेत ते या ठिकाणी पुन्हा उकरून पुन्हा त्याची बांधणी केली जात आहे। आता आपण पाहू शकतो की इथे हा पहिला टप्पा त्यांचा पार पडलेला आहे आणि दुसरा लेयर या ठिकाणी आता पुन्हा तयार केला जाणार आहे, हे देखील आता आपण पाहतो आहोत। आता एबीपी माझा या बातमीचा पाठपुरावा करतोय, त्याचं कारण आहे हा रस्ता बांधला गेलाय तुमच्या माझ्या पैशातून म्हणजेच सर्वसामान्यांच्या पैशातून आणि त्यामुळेच एबीपी माझानं या बातमीचा पाठपुरावा केला। कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, एबीपी माझा, छत्रपती संभाजीनगर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।